इस्मोलॉल आणि मेटोप्रोलॉल दोन्ही कार्डिओ सिलेक्टिव्ह आहेत. बीटा 1. लॅबेटोलॉल दोघेही आहे अल्फा प्लस बीटा नॉन सिलेक्टिव्ह येतो. तर या दोघांमध्ये ब्रॉन्कोस्पाझमचा चान्स कमी आहे, फक्त बीटा 1 आहेत. याच्यात ब्रॉन्कोस्पाझमचा चान्स आहे कारण की हा बीटा 2 आहे. तरी सगळे ब्रॉन्कोस्पाझमला क्वेश्चनच आहेत. ठीक आहे. हे दोघी बीटा 1, हा अल्फा 1, बीटा 2. लॅबेटोलॉल हा जो आहे हा अँटी हायपरटेन्सिव्ह आहे, म्हणून त्याला आपण अल्फा पण ठेवलं आहे, बीटा पण ठेवलं आहे आणि बीटा पण दोघे ठेवलं आहे. त्याचा मेन पर्पज तो आहे. हे रेट कंट्रोल आहेत, त्याच्यामुळे फक्त प्युअरली बीटा 1 आहे. हे येतं 10 mg/ml. मेटोप्रोलॉल येतं 1 mg/ml. 5 cc आहे, हे 10 cc आहे. टॅकी प्रिव्हेंट करायला, रिस्पॉन्स प्रिव्हेंट करायला, SVT प्रिव्हेंट करायला. डोस आहे याचा 0.5 नंतर 50 माइट्स. 0.5 नंतर 50 म्हणजे 500 आणि 50 मॅक्सिमम 300 माइटपर्यंत आणखी त्याचा वर घेऊन जाऊ शकतो. तर ॲक्च्युली 1.5 to 2पर्यंत बोलस पण जास्त देऊ शकतो. 1.1 to 2 किंवा 1.5 to 2पर्यंत पण देऊ शकतो. 0.5 to 1 हार्ट रेट आणि 1 to 1.5 फॉर BP. तर ठीक आहे, 0.5 म्हणजे 500 आणि नंतर 50 माइट्सचं इन्फ्युजन. लॉक्स आणि सेमच पकडून घ्या, 1.5 1.5. पण हा थोडा हा 1 to 1.5 आहे, हा 0.5 to 1.5 आहे, असं काहीतरी विचार करा. नंतर रिस्पॉन्स प्रिव्हेंट करायला इस्मोलॉल नॉन स्पेसिफिक इस्ट्रेजेसद्वारा मेटाबोलाइट होऊन जातो. 2 मिनटात चालू होते, 10-15 मिनटच त्याची ॲक्शन राहते. मग बाकी तुम्ही सगळे देऊ शकता. रेट कमी करायला, BP कमी करायला, कंडक्शन कमी करायला, अँटी अरिथमिया, स्पाझम होऊ शकतो. कॉन्ट्राइंडिकेशन सर्व बीटा ब्लॉकर्सचे आहेत. ब्लॉक, अस्थमा, कंजेशन, डायबिटीज आणि पेरिफेरल वस्क्युलर डिसीज. म्हणजे तिथे वस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन होईल, इथे रेट कमी होईल, इथे स्पाझम होईल, इथे पुन्हा ब्लॉक वाढेल. मेटोप्रोलॉलचं फक्त हे आहे की हा लॉंगर ॲक्टिंग आहे, 3 to 4 hours आहे. त्याच्यामुळे आपण इस्मोलॉल प्रिफर करतो, मेटोप्रोलॉल नाही प्रिफर करत. हा 0.5 to 1 mgच्या इन्क्रीमेंटने देत जायचा. तर हा खूपच शॉर्ट पडतो, त्या मानाने मग हा बेटर आहे. नंतर लॅबेटोलॉल अल्फा आणि बीटा 1, बीटा 2. तर 20 mg IV in 2 minutes आणि पुढे 300 mgपर्यंत घेऊन जाऊ शकतो. किंवा इन्फ्युजन लावा 1 to 2 mg/minute. kgचा संबंध नाही, पर मिनिट लावलेला आहे. तर ओव्हरडोस झाला बीटा ब्लॉकरचा, तर आपल्याकडे ऑप्शन आहे ॲट्रोपिन, कॅल्शियम. आयसोप्रेनालिन खूप रिस्की होऊन जातं. हे ॲड्रेनालिनच्या डोसमध्ये लावायचं आहे, 0.05 to 0.2 mg/kg/minute. अमायनोफायलिन देऊ शकतो किंवा शेवटी पेसमेकर. ॲट्रोपिन, कॅल्शियम मधातच घुसला आहे. आयसोप्रेनालिन, अमायनोफायलिन आणि पेसमेकर. अमायनोफायलिन कार्डियक स्टिम्युलंट आहे, रेस्पिरेटरी स्टिम्युलंट आहे. तर बीटा ब्लॉकर्स क्रोनिक थेरपी असतील तर कंटिन्यू करा. लो रिस्क असेल तर चालू नका करू. हाय रिस्क असतील तर चालू करा, पण आय थिंक 1 week or 2 weekचा पिरियड आहे. आणि पुढे म्हटलं की फक्त प्रिव्हेन्शन ऑफ कॉम्प्लिकेशनसाठी चालू नका करू. लॅबेटोलॉलची ॲक्शन पण चांगलीच प्रोलॉंग्ड आहे. हाफ डे पर्यंत ॲक्शन आहे. SVR कमी करतो अल्फामुळे, बीटामुळे हार्ट रेट, कार्डियक आउटपुट आणि हे पण चान्स आहे त्याचा ब्रॉन्कोस्पाझमचा. बीटा 2 पण असल्यामुळे ब्रॉन्कोस्पाझम होऊ शकतो. तर 20 over 2 minutes याने तर खूपच शॉर्ट पिरियड दिला आहे. 2 minutes, आपण युजली 10 minutesवर देतो. तर पुन्हा 40 पण 2 minutes, नंतर 80 in 2 minutes. 8-24 अधिक 60 300चा डोस त्याने पूर्ण लिहून टाकला. किंवा मग इन्फ्युजन 1 to 2 mg/minute. kgचा काही संबंध नाही आहे. इस्मोलॉल सेम आहे, विशेष काही नाही, बोललो तेच. 500 आणि 50 किंवा 0.5 नंतर 50. मॅक्सिमम तो वाढवत जाऊन 200 to 300 माइट/kg/minute लावू शकतो किंवा लोडिंग रिपीट करू शकतो.
शॉर्ट टर्म आहे, लाँग टर्म नका वापरू. हायपरकॅलेमिया याने लिहिलं, याचा एक विशेष होतं म्हणून. सगळे बीटा ब्लॉकर मग डिजिटालिस आणि CCB सोबत कॉशन आहेत आणि सर्व बीटा ब्लॉकर इन्शुलिन सोबत पण कॉशन आहेत, कारण की हायपोग्लायसेमिया करतात. सिम्पॅथेटिकमुळे इन्शुलिन बंद होतं ना, तर हे ब्लॉकर आहेत, तर इन्शुलिन सिक्रेशन करवतील. मेटाप्रोलॉलचं हायड्रोक्झिलेशनमुळे होतं. रिनल डोस ॲडजस्टमेंट कोणाचंच काही नाही आहे. तो इस्मोलॉल तो इस्टरेसद्वारा आहे, हा हायड्रोक्झिलेशनद्वारा आहे, लिव्हरद्वारा. स्टील रिनल डोस ॲडजस्टमेंट काही नाही आहे. याचा डोस आपण 1 mg ने देतो, तो 5 mg पर्यंत घेऊन जा म्हणतो तो, एव्हरी 2 to 5 minutes, नॉट टू एक्सीड 15 mg ओव्हर 10 to 15 minutes, म्हणजे 3 अँपूलपर्यंत मेटाप्रोलॉल. फक्त याचा इश्यू आहे की हा लॉंग ॲक्टिंग आहे, त्याच्यामुळे आपण प्रेफर नाही करत. यांचं बीटा ब्लॉकर्स ॲब्रप्ट विड्रॉल होऊ शकतं, रिबाउंड हायपरटेन्शन, आणि जस्ट प्रोफायलॅक्टिकली चालू करू नका म्हणतात ते. हाय रिस्क असेल तर ठीक आहे, बट इट शुड बी आय थिंक 2 week ऑर मिनिमम 1 week. मला फिगर लक्षात येत नाही आहे.